अधिकाऱ्याला लाच द्यायची? लाज नाही वाटत? लाच द्यायच्या गुन्ह्याखाली तुला आत्ता आत टाकू शकते. बरं आत्ता समज देते, तुझा हा भेसळीचा धंदा आधी बंद करायचा, नाहीतर कायद्याचे हात तुझ्या गळ्यापर्यंत पोहोचतील. इंस्पेक्टर मॅडम, बाई माणसाले असले ॲटिट्यूड लावणं बरोबर नसते. कबळे, काय झालं मॅडम? या माणसाला आत्ताच्या इथनं हाकलून लावा. हे चल. ए सोड, हात नाही लावायचा. निघतोय मी. परत असा मूर्खपणा केलास तर याद राख, पैसे उचल आणि निघ. दादा, हे सामान हवं होतं, लिस्ट. अरे बापरे, एवढे जिन्नस आत्ता लगेच हवंय हे? हो बर चालेल. एक 10-15 मिनिट लागतील, चालेल ना? चाल. दादा किती झालं बिल? 25,780. 25,000? हो. मॅडम, नसतील तर राहू देत, तुम्ही सामान घेऊन जा. काय हो, तुम्ही पोलीस कायमच आमची मदत करता, ही आमच्याकडून तुम्हाला मदत समजा. तुम्हाला काय वाटलं वर्दीचा मास दाखवून फुकटात तुमच्याकडनं सामान घेऊन जाईल? बलमा थांब. अशी वाटले तुम्हाला? अहो नाही नाही, तसं नाही म्हणायचं मॅडम, मला तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज होते? वाघमारी इथं? मी म्हणलं का मी तुम्हाला पैसे देणार आणि मला फुकटात सामान द्या? अहो नाही. मग तुम्ही असं बोलूच कसं शकता मला? अहो वाघमारे, काय झालं? बरं झालं तुम्ही आलात ते. मॅडम सामान घ्यायला आल्या होत्या, मी म्हणलं पैसे कमी असत तर असू देत, तुम्ही सामान घेऊन जा. बरं ठीक आहे, मला सांगा बिल किती झालंय? 25,780. एक मिनिट. सत्या थांब, माझा किराणा मी देईन पैसे. अहो वाघमारे, आत्ता मी देतो पैसे, तुमचं पेमेंट आलं ना की तुम्ही मला परत द्या. सत्या काही गरज नाहीये, माझा व्यवहार आहे, मी करीन. अहो वाघमारे, काय गरज आहे त्याची? मी देतो ना पैसे. एकदा सांगितलं ना. हे बघ, तुझ्या घरात फुकटात राहायचं नाही आम्हाला. मी देईन पैसे. दादा, हे पैसे घ्या, उद्या सगळे पैसे देऊन मी घेऊन जाईन सामान. उद्या द्या ना मॅडम सगळंच. बर, सामान काढून ठेवा पण. हो हो. थँक्यू. हॅलो, बोल. हॅलो साहेब, इथं किराणा मालाच्या दुकानात त्या दोघांची भांडणं चालू आहेत. मला काय वाटतं माहितीये का, त्या दोघांचं काहीच नीट चालू नाही. हा, मग मी काय करू? तू बाकीचं काय सांगत बसू नको. सॉरी साहेब. फक्त त्यांच्या अपडेट डेटचा आणि आत्ताच्या आत्ता मला त्यांचे फोटो पाठव. हो हो हो. त्या नेबळची चांगलीच खोड मोडली बघ. 4 महिन्याचा जिन्नस एकाच खेपेत आणायला लावला तिला. मम्मी एकदम भारी केलं बघा. सपने, सत्याच्या तर नेबळच्यात अजून काही समज वाढला पाहिजे बघ. त्या घरवशीला असा त्रास देणार आहे, असा त्रास देणार आहे का नाही, का ही घर तिला नरकासारखं वाटलं पाहिजे. आणि मग ह्या नरक्यातून ती स्वतःहूनच कशी बाहेर पडते का नाही बघ. मम्मी आल्या. ए नेबळट, रिकामा हाताने कसं काय आलीस का तू? किराणा सामान कुठे आहे? यादी दिली होती ना, आणि सकाळी घातलेल्या अटी काय फक्त येळ मारून येण्यासाठी मान्य केल्यास का तू? मम्मी सर, मी सकाळी सांगितलं होतं, एवढा किराणा मला आणा एवढे पैसे नाही आहेत माझ्याजवळ. ए, पैशाचं कारण सांगू नका.
आमच्याकडे लय पैसे आहेत. तुमच्यासारखी लोक घरात येऊन फुक्काचे तुकडे मोडतात आणि पुन्हा डोक्यावर मिराय वाटायला लागतात. ती पैशाचं बघ तुझं तू. रिकाम्या खिशाचं रडगाणं गाऊ नकस इथं. काळजी करू नका मम्मी साहेब. या घरात आम्ही फुकटचे तुकडे तोडायला नाही आलो. मी दुकानदाराला सांगून ठेवले, उद्या येताना घेऊन येते. उद्या वा 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 मम्मी येत आहे का काही लक्षात तुमच्या? नाही म्हणजे एक जाऊबाईंचा डाव कळतोय का? डाव? हा मग डावच. आता सत्यभाऊजी आले का लगेच त्यांच्या कानावर घालतील सगळं जाऊन. मग काय सत्यभाऊजी ह्यांचा कैवर घेतील आणि जातील दुकानदाराकडे, स्वतः सगळं बिल भरतील, आणतील किराणा. आणि मग काय या राणी साहेब असं दाखवतील मीच सगळा किराणा भरलाय पैसे भरून. सपने बरोबर बोलीस बघ तू. ह्योच गाव असणार आहे हिजा. आणि तसं बी माझ्या सत्ताच्या गळ्यात पडून का नाही स्वतःच्या आणि स्वतःच्या खानदानाचा फायदाच करून घेतला हिने आजवर. स्वार्थी कुठली, आईत खाऊ, अप्पलपोटी, शेलफिश. मम्मी साहेब, माझ्या घरच्यांना मध्ये आणायची काही गरज नव्हती. आणि तुम्ही म्हणताय तसंच करायचं असतं तर आजच यादी दिली असते सत्याकडं. उद्याची वाट कशाला बघत बसले असते? आणखी एक, वाघमारेंनी कधी फुकटचे तुकडे तोडलेले नाहीयेत आणि भविष्यातही फुकटचं खाणार नाहीत. ए नेबळट, लई माज दाखवू नकस. ह्याला माज नाही, स्वाभिमान म्हणतात. स्वाभिमान म्हणतात ना? लई स्वाभिमानाच्या बाता करतीस ना? मग किराणा नाहीच होता की. किराणा कुठे आहे? म्हणलं ना उद्या घेऊन येते. आणि उद्या बी तुला जमलं नाही तर? उद्या बी असंच काहीतरी कारण सांगितलं तर? हे बघ मम्मी साहेब, उद्या जर किराणा माल ह्या घरात आला नाही तर आम्ही तिघी या घरातून निघून जाऊ. परत मागं वळून पण बघणार नाही. सत्य कसा विचार करतोय? वाघमारे एवढा किराणा का घेत असतील? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुला पण असं वाटलं ना? मला पण जरा संशय येतोय. कारण वाघमारे मॅडमच्या बोलण्याने तसं जाणवत होतं काहीतरी गडबड असणार आहे. मला काय वाटतं माहितीये का, मम्मीनंच त्यांना यादी दिली असेल. 100% बरोबर आहे तुझं.